हरे कृष्ण. तर आज आपण भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायाचा आढावा घेणार आहोत. यापूर्वी आपण 3 सत्रांमध्ये भगवद्गीतेचे 3 अध्याय पाहिले होते. प्रथम अध्यायामध्ये अर्जुन आपल्या नातेवाईकांना समोर पाहत आहेत आणि रणांगणावर अर्जुनाला सांगतात की माझा रथ तुम्ही दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा करा. आणि त्यानंतर अर्जुन आपल्या नातेवाईकांना पाहून अत्यंत व्याकुळ होत आहेत की यांच्यासोबत मला युद्ध करायचे, आणि आपलं धनुष्य त्यांच्या हातातून गळून पडत आहे, अंगावर रोमांच उभे राहिलेत. आणि अर्जुन भगवंतांना सांगतायत की मी हे युद्ध करू शकत नाही, आणि युद्ध न करण्याची अनेक कारणं ते सांगतात. अशा प्रकारे आम्ही हे युद्ध करू तर पाप करून बसू, जरी या युद्धामध्ये जिंकलो जरी तरीही भीष्म द्रोणासारख्या गुरुजनांच्या रुधिराने लिप्त असलेलं हे धन उपभोगण्याची माझी मुळीच इच्छा नाही, असं म्हणून भगवंतांना सांगतायत. आणि समजा हे युद्ध झालं, संपूर्ण कुळ नष्ट होईल, कुळ नष्ट झालं तर सगळे कुळाचार निघून जातील, आणि त्यानंतर स्त्रिया दूषित होतील, वर्णसंकर होईल, आणि सर्वांची गती नरकप्राय होईल, असं भगवंतांना सांगतायत. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की भगवंत अर्जुनाला म्हणतात की या विषम परिस्थितीमध्ये कशा प्रकारे तुझ्या मनामध्ये असं कश्मल निर्माण झालं. तर अर्जुन म्हणतात की मला नक्की समजत नाही मी काय करू, त्यामुळे माझं कार्पण्य दोषामुळे माझं हृदय दौर्बल्यामुळे नक्की काय करावं ते मला समजत नाही. कृपा करून तुम्ही मला सांगा, मी आता तुमचा शिष्य आहे. आणि भगवान श्रीकृष्णांचा गुरु म्हणून स्वीकार करतात अर्जुन. आणि भगवान श्रीकृष्ण सगळ्यात पहिल्यांदा कुठलं ज्ञान देतात तर आत्म्याविषयीचं ज्ञान. अशा प्रकारे आपण सर्व जीव आहोत आणि भगवंत हे आपल्या सर्वांचे ईश्वर आहेत. आणि कधी अशी परिस्थिती नव्हती की आपण नव्हतो किंवा भगवंत नव्हते, किंवा आपण नसणार किंवा भगवंत नसणार. आपण सर्वजण शाश्वत आहोत. पण भगवंतांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक आहे की भगवंत त्यांचे जे विग्रह आहेत ते चिदानंद सच्चिद आनंदमय विग्रह आहेत, पण आपण मात्र या बद्ध भौतिक जगात अडकल्यामुळे विविध देह बदलतो. जसं एखादं वस्त्र बदलतो, जुनं झालेलं वस्त्र टाकून नवीन वस्त्र घेतो, त्या प्रकारे आपण या देहातून बालपणातून युवापणातून वृद्धापकाळ यामध्ये आपलं शरीर बदलत असतं, पण आत्मा मात्र शाश्वत असतो. त्यामुळे हे भीष्म द्रोण यांचा आत्मा शाश्वत राहणार आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी तू काळजी करू नकोस आणि आपल्या कर्तव्याला मुकू नकोस. आणि पुढे म्हणतात की भगवंत की जरी तुला कष्ट झालं, भीष्म आणि द्रोण त्यांचे शरीर जरी त्यांनी सोडलं या रणांगणामध्ये रणभूमीवर तुझ्याबरोबर युद्ध करताना, तरीही तू गोंधळून जाऊ नकोस. एका धीर व्यक्ती जशी आपलं कर्तव्य पार करते, तर हे जे द्वंद्व आहे सुख दुःख ते तू सहन कर. जसं माघ महिन्यामध्ये सकाळी सकाळी आंघोळ करावी लागते थंड पाण्यामध्ये, पण थंड पाणी असतं म्हणून कोणी आंघोळ करण्यासाठी मागे पुढे पाहत नाही, आपलं स्नान तो करतोच. त्याच प्रकारे एखादी गृहिणी मे महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये जेव्हा अत्यंत वातावरण तापलेलं असतं, त्यात स्वयंपाकगृहात तर अधिक जास्त तापमान असतं, तर म्हणून असं म्हणत नाही की बापरे किती उकडतंय, आता मी स्वयंपाकच करत नाही, म्हणून ती तिचं कर्तव्य तरी सुद्धा पार पडते. त्याच प्रकारे अर्जुना तू सुद्धा तुझं कर्तव्य पार पाड, कारण आत्मा हा अमर आहे. यानंतर सांगतायत भगवंत की कर्मयोगाच्या दृष्टीने पाहायला गेलं, बुद्धियोग भगवंत जो सांगतायत की त्यामध्ये तू मी जिंकेन की हरणार याचा विचार करू नकोस, आणि सुखाचा उपभोग फळाचा पण उपभोग घेण्याचा प्रयत्न करू नकोस, पण तुझं नियत कर्तव्य आहे म्हणून ते तू कर, असा उपदेश भगवंत देतात. त्यानंतर स्थितप्रज्ञ कोण असतो याची व्याख्या भगवंत दुसऱ्या अध्यायामध्ये करतात. नंतर तिसऱ्या अध्यायात भगवंत म्हणतात की फळाच्या आसक्तीसाठी केलेलं कर्मच बंधनकारक असतं, पण आसक्त न राहता नियत कर्तव्य केलेलं कर्म हे यज्ञाच्या बरोबरीच असतं. आणि त्यामुळे यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधना तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संगः समाचर. तर ते कर्म मात्र तू यज्ञासाठी म्हणजे भगवान विष्णूंच्या प्रित्यर्थ समजा केलंस
तर ते तुला बंधनकारक राहणार नाही. या उलट कर्म बंधनकारक म्हणून तुमचं समजा तू सोडून दिलंस आणि संन्यास घेण्याचा विचार केलास, पण अपरिपक्व बुद्धीमुळे किंवा आध्यात्मिक प्रगती तेवढी नसली झाली तर एखादं त्याच्यामध्ये समजा त्याने कर्म सोडलं तर तो एक मिथ्याचारच होतो, कारण मनामध्ये अनेक वाईट विचार चालत राहणार आणि इंद्रिय तृप्तीचे विचार चालत राहणार. बरोबर जरी त्याने कर्म सोडलं तरी सुद्धा आतमध्ये मात्र अनेक प्रकारचे अनर्थ तसेच राहतील. आणि म्हणून हृदयाच्या शुद्धीकरणासाठी तू तुझं नियत कर्म अनासक्त होऊन केलं पाहिजेस, असं भगवंत अर्जुनाला सांगतात 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला. त्यानंतर म्हणतात जरी तुझं हृदय शुद्ध जरी झालं तरी सुद्धा तू कर्मत्याग करू नकोस. इतरांना समजावण्यासाठी तू कर्मयोगाचं पालन कर. जसं जनक महाराज इत्यादींनी कर्मयोगाचं पालन केलं त्याच प्रकारे तू सुद्धा इतरांना शिकवून देण्यासाठी, कारण यदि आचरती श्रेष्ठ, ज्या प्रकारे श्रेष्ठ व्यक्ती समाजात वागतात त्याच प्रकारे इतर लोक त्यांचं अनुकरण करतात. त्यामुळे तू सुद्धा निरासक्त होऊन नियत कर्म कर, जेणेकरून लोक सुद्धा तुझं उदाहरण अनुकरण करतील. त्यानंतर अर्जुन विचारतात की असं काय आहे जे आपल्याला विकर्म करण्यासाठी प्रवृत्त करतं. भगवंत सांगतात काम एषा क्रोध एषा रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा विद्येनम इह वैरिण्यम. हे सर्वात मोठा आपला शत्रू आहे तो म्हणजे काम. या कामवासनेला तू जिंक. हा जो शत्रू आहे हा आपलं ज्ञान आवृत्त करतो आणि त्यामुळे नित्य वैरी आहे हा आपला. तर हे जाणून की आपण या शरीराच्या पलीकडे मन आहे, मनाच्या पलीकडे बुद्धी आहे, बुद्धीच्या पलीकडे अहंकार आहे, अहंकाराच्या पलीकडे आपण स्वतः आहोत म्हणजे आपण आत्मा आहोत. ते जाणून तू कामरिपूवर विजय मिळव. इथे 3रा अध्याय पूर्ण होतो आणि आज आपण 4थ्या अध्यायाचा आढावा घेणार आहोत. प्रथम सुरुवात करू. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. तर 4थ्या अध्यायाचा समजा आपण आढावा आता घेतोय. तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे यामध्ये अध्यायाचं नाव आहे दिव्य ज्ञान. अध्यायाचं विश्लेषण आपण पाहणार आहोत. याचे 3 विभाग आपण केलेले आहेत. पहिला विभाग श्लोक 1 ते 13 भगवंत स्वतःविषयीचं ज्ञान देत आहे त्याच्यामध्ये. दुसरा विभाग आहे 14 ते 33 कर्मयोगाचे ज्ञान व विविध यज्ञ याविषयी माहिती याच्यामध्ये आहे. आणि श्लोक 34 ते 42 गुरुची गरज व संबंध ज्ञानाचे महत्व हे 3ऱ्या विभागामध्ये सांगितलेलं आहे. एक एक करून आपण 3 विभाग पाहणार आहोत. तर पहिल्या विभागाची मुख्य शिकवण आहे की भगवंत अजन्म असूनही धर्म संस्थापनासाठी व दुष्टांच्या नाशासाठी प्रत्येक युगामध्ये अवतार घेतात. दुसरी शिकवण या विभागाची आहे भगवंतांचे दिव्य जन्म व कर्म जाणल्याने पुन्हा जन्म न घेता आपण श्रीकृष्णांकडे भगवत धामात परत जातो. आणि तिसरं म्हणजे चातुर्वर्ण्याची जी व्यवस्था आहे ती भगवंतांनी निर्माण केली की जी जीवांच्या गुण व कर्मावर आधारित आहे, ती जन्मावर आधारित नाहीये. हे 3ऱ्या विभागात तिसरी शिकवण पहिल्या विभागाची. आता पहिला विभाग आपण पाहणार आहोत. पहिला श्लोक. श्री भगवान उवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहं अव्ययं विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवे ब्रवीत्. भगवान म्हणतात की हा मी जो तुला कर्मयोग सांगितला आहे हा सर्वप्रथम मी विवस्वान म्हणजे सूर्यदेवांना सांगितला होता. आणि सूर्यदेवांनी तो त्याच्या मुलाला म्हणजे पुत्राला मनु वैवस्वत मनुला तो सांगितला. मनुने तो इक्ष्वाकुला सांगितला. अशा प्रकारे हा गीतेचा पुरातन इतिहास आहे. जे भौतिक ज्ञानाच्या द्वारे विचलित झालेले आहेत त्यांना असं वाटतं की हा जो मनुष्य जी प्रजाती आहे ती काही वर्षांपूर्वीच अस्तित्वात आली, असं काही डार्विन इत्यादी जे भौतिकतावादी आहेत त्यांचं मत आहे. पण भगवान तिथे स्वतः सांगतायत की हा जो योग आहे हा त्यांनी सूर्यदेवांना साधारण 20 लाख वर्षांपूर्वी सांगितलं.
आणि त्यानंतर मनुष्य सृष्टीमध्ये तो साधारण 20 लाख वर्षांपूर्वी आला, कारण सूर्यदेवाने तो त्यांच्या मुलाला वैवस्वत मनूला सांगितला, आणि मनूंनी इक्ष्वाकूला सांगितला. आणि आपल्याला माहिती आहे की इक्ष्वाकूच्या कुळामध्येच भगवान रामचंद्रांचा अवतार झाला. तर सूर्यवंश आहे. तर हा गीतेचा पुरातन इतिहास आहे. तर श्रील प्रभुपाद तात्पर्यात सांगतात की ही जी भगवद्गीता भगवंत सांगतायत ही काही नवीन आधुनिक लोकांची कल्पना नव्हे, तर अनेक पुरातन काळापासून हे ज्ञान गुरु शिष्य परंपरेने एका गुरुकडून दुसऱ्या गुरु, एका शिष्यांकडे, अशा प्रकारे हे सर्वांना परंपरेद्वारे हे ज्ञान प्राप्त आहे. तर आपण गीता कशी समजून घ्यावी, तर कुतर्क आणि कपोल कल्पित अर्थ न करता जशी आहे तशी आपण स्वीकारली पाहिजे. कारण भगवद्गीता ही वेदांप्रमाणेच अपौरुषेय आहे. अपौरुषेय या शब्दाचा अर्थ आहे कुठल्याही भौतिक पुरुषाद्वारे किंवा माणसाद्वारे याची निर्मिती नाही झाली, तर भगवंतांच्या श्वासाद्वारे याची निर्मिती झाली असल्यामुळे वेदाप्रमाणेच भगवद्गीता ही भगवंतांच्या मुखातून स्रवित झालेली आहे. त्यामुळे ही सुद्धा अपौरुषेय आहे. सामान्य पुरुषामध्ये 4 दोष सापडतात: भ्रम, प्रमाद, विप्रलिप्सा, कारण अपाठन. याचा अर्थ आहे की सामान्य मनुष्य चुका करतो, सामान्य मनुष्य भ्रमित होतो, सामान्य मनुष्याची दुसऱ्याला फसवण्याची प्रवृत्ती असते, आणि सामान्य मनुष्य हा त्याची इंद्रिय अपूर्ण असतात. त्यामुळे सर्व गोष्टींचं ज्ञान त्याला यथार्थ रूपामध्ये होणं असंभव असतं. पण भगवद्गीता मात्र अशी नाही, कारण ती भगवंतांच्या श्रीमुखातून स्रवली आहे. या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात विनिसृता गीता सुगीता कर्तव्या किमन्यत् शास्त्र विस्तरै, असं गीतेच्या महात्म्यामध्ये आदिशंकराचार्य सुद्धा सांगून गेले. तर इकडे आपण पाहतोय की सामान्य व्यक्तीला भगवंताविषयी ज्ञान किंवा या यथार्थ ज्ञान या संपूर्ण जगाविषयी, सृष्टीविषयी सुद्धा प्राप्त करणं अशक्य आहे. त्याचं उदाहरण एक देतात की कशा प्रकारे आपण तर्काद्वारे जाणू शकत नाही की हे जग काय आहे, भगवंत कोण आहे. एक आंधळी व्यक्ती असते आणि तिला जाणून घ्यायचं असतं की दूध कसं दिसतं किंवा दूध कसं असतं. ती त्याच्या मित्राला विचारते की बाबा रे मला सांग दूध कसं असतं. तर मित्र सांगतो दूध ना पांढरं असतं, शुभ्र. तर म्हणतो शुभ्र म्हणजे? तर मित्र सांगतो शुभ्र म्हणजे बगळ्याप्रमाणे. तर आंधळा म्हणतो बगळा म्हणजे? तर मित्र विचार करतो ह्याला कसं सांगायचं. तर तो हात करून दाखवतो, बगळा म्हणजे असा, म्हणजे. आणि मग तो आंधळा मित्र त्याच्या हाताला असं स्पर्श करून बघतो बगळा म्हणजे काय, आणि म्हणतो बाप रे बाप, मी तर दूध कधीच पिणार नाही. तर मित्र म्हणतो काय रे बाबा? नाही, कारण तू जसा आकार दाखवलास त्या प्रकारे मला वाटते की मी दूध प्यायला तर माझ्या घशात अडकेल. अशा प्रकारे जो आपल्या ज्याला ज्ञान नाही, मायामुग्ध जीवेर नाही स्वतः कृष्ण ज्ञान, जीवेर कृपाय कैला कृष्ण वेद पुराण. भगवान श्रीकृष्ण व्यासदेवाच्या रूपांमध्ये जे वेद आणि पुराण सांगितले ते आपल्या अंध व्यक्तींना हे ज्ञान प्रकाशित, दिव्य ज्ञान हृदय प्रकाशित. आणि म्हणून कुठलाही तर्क न करता, कपोल कल्पित अर्थ न काढता जशी आहे तशी आपण गीता स्वीकारली पाहिजे. दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात एवं परंपरा प्राप्त. तर हा राजर्षींनी एक गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त केलेला योग आहे, पण काळाच्या प्रभावामुळे हा योग नष्ट झालेला आहे. आणि म्हणून तो पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी मी पुन्हा एकदा तुला अर्जुना हा उपदेश देत आहे. तर म्हणतात की जो योग नष्ट झाला होता तोच योग मी तुला पुन्हा एकदा सांगतोय. हा पुरातन योग आहे. आणि हे मी तुला का सांगतोय, कारण तुझ्याकडे 2 अधिकार आहेत. एक म्हणजे तू माझा भक्त आहेस, आणि दुसरं मुख्य म्हणजे तू माझा सखा आहेस, मित्र आहेस. म्हणून हे रहस्य सुद्धा मी तुला सांगतो. आता तुम्ही एखादी रहस्यपूर्ण गोष्ट असते तर कोणाला सांगता? कोणालाही सांगत सुटत नाहीत, पण तुमचा खास जवळचा कोणी मित्र असेल त्यालाच तुम्ही रहस्य सांगता. तर हे भगवद्गीतेचं रहस्य सुद्धा भगवंत अर्जुनाला सांगतायत, कारण अर्जुन भक्त आहे आणि सखा आहे.
आणि आपण सुद्धा भगवंतांशी जवळीक समजा साधली तर आपल्याला सुद्धा हा योग समजणं सहज शक्य आहे. कारण भगवंत त्यांच्या वास्तविक रूपाचा भगवत भक्त स्वीकार करतात, असुरी प्रवृत्तीचे लोक त्याचा स्वीकार नाही करत आणि त्यामुळे भगवंताच्या स्वरूपापासून नेहमीच ते वंचित राहतात. त्यामुळे भगवद्गीता समजण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला केली पाहिजे ती म्हणजे भगवंतांचा स्वीकार केला पाहिजे, जसा आहे तसा स्वीकार केला पाहिजे. आणि केवळ भक्तांनाच भगवद्गीतेचा अर्थ समजतो. त्यामुळे जे भक्त आहेत त्यांनी ते जेव्हा आपल्याला गीतेचा अर्थ सांगतात तर त्या अर्थाचा आपण योग्य म्हणून स्वीकार केला पाहिजे. आणि अभक्त असुराने केलेला अर्थ म्हणजे एक अनर्थच आहे असं समजलं पाहिजे आणि व्यर्थ आहे. कारण अनेक अभक्त जरी ते विद्वान पंडित असले तरी सुद्धा भगवंतांना जाणून शकण्याची त्यांच्याकडे क्षमता नसते. तेव्हा भगवंत स्वतः सांगतायत की कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीता समजावून सांगतायत. तर काही काही कपोलकल्पित अभक्त त्याचे अर्थ काढतात, म्हणतात की कुरुक्षेत्र शरीराप्रमाणे आहे, पांडव 5 इंद्रियांप्रमाणे आहे, इत्यादी इत्यादी. तर खरं तर असा अर्थाचा अनर्थ करण्याची अजिबात आवश्यकता नाही, कपोलकल्पना करण्याची अजिबात गरज नाही. कारण कुरुक्षेत्र नावाची जागा खरोखर अस्तित्वात आहे, तर मग कुरुक्षेत्र शरीराप्रमाणे आहे म्हणायची काय गरज आहे. तिकडे खरोखर भगवंतांनी गीता सांगितली होती. त्यामुळे अशा विविध कपोल कल्पना लोकांना, ज्यांची बुद्धिमत्ता कमी आहे अशा लोकांना कपोल कल्पना आवडतात आणि त्यामुळे ते लोक याच्या आहारी जातात आणि गीतेचा अर्थ पूर्णपणे विसरून बसतात. आपण तसं न करता भक्तांनी सांगितलेला, भगवंतांच्या भक्तांनी किंवा आचार्यांनी सांगितलेला जो अर्थ आहे तोच ग्रहण केला पाहिजे, कारण त्यांनाच गीतेचा अर्थ समजलेला असतो. जरी ते विद्वान जरी नसले, पंडित जरी नसले, संस्कृतचा जरी अभ्यास नसेल त्यांचा, तरी सुद्धा भगवंत स्वतःच त्यांना हृदयामधून योग्य ज्ञान त्यांना प्राप्त करून देतात आणि आचार्याच्या कृपेने त्यांना सर्व ज्ञान प्राप्त असतं. तसं महाप्रभू दक्षिण भारतामध्ये गेले होते. दक्षिण भारतामध्ये श्रीरंगम मंदिरमध्ये एका ठिकाणी एक विप्र जे होते ते 18 अध्याय वाचत होते आणि चुकीचा अर्थ चुकीच्या प्रकारे वाचत असल्यामुळे, उच्चार चुकीचे असल्यामुळे अनेक विप्र आजूबाजूचे त्यांना हसत होते, तरी सुद्धा ते आपलं काम चालूच ठेवत होते आणि त्यांच्या डोळ्यातून वाचता वाचता अश्रू गळत होते. ते पाहून महाप्रभूंनी विचारलं की काय रे बाबा, काय कुठला अर्थ तुला समजतो की तू रडतोयस. म्हणतात की विप्र कहे मूर्ख आम्ही शब्दार्थ न जाणी, शुद्ध शुद्ध गीता पडी गुरु आज्ञा मानी. विप्र म्हणते अहो मी तर मूर्ख आहे, मला तर काही शुद्ध अशुद्ध काही कळत नाही, माझ्या गुरूंनी मला आज्ञा केली म्हणून मी वाचतोय. पण जसं मी वाचतोय तसं मला समोर दिसतंय की भगवान किती भक्त वत्सल आहेत, आपल्या भक्तासाठी ते सारथी बनायला तयार आहेत आणि हातामध्ये त्यांनी रज्जू घेतलेला आहे, पेत्र घेतलेला आहे आणि अर्जुनाला हितोपदेश करतायत. हे पाहून मला यावत पडो तावत पाहू तहार दर्शन अतएव गीता पाठ न छाडे मोर मन. आणि जोपर्यंत मी वाचतोय तोपर्यंत हे भगवंताचं दर्शन मला होत आहे आणि त्यामुळे गीतेचा पाठ मला सोडण्याची इच्छा नाही. हे ऐकून महाप्रभू एवढे संतुष्ट होतात त्याच्यावर की त्याला आलिंगन करून म्हणतात की अरे तू जो गीतेचा अर्थ जाणतोयस, तुम्ही हे जाणलेले अर्थ गीतारा अर्थ सार म्हणतात, तू जो अर्थ जाणतोयस तोच खरा गीतेचा सार आहे, तेच खरं गीतेचं सार आहे. कारण तुला समजलंय की गीता वाचून भगवंत कसे भक्त वत्सल आहेत, आपण कसं त्यांचं नेहमी स्मरण केलं पाहिजे, हाच तर गीतेचा खरा सार आहे. हेच सार आहे गीतेचं आणि त्यामुळे भक्तालाच गीतेचा अर्थ समजून येतो, बाकी मला समजत नाही. आता अर्जुन आपल्या सगळ्यांसाठी प्रश्न विचारतात. भौतिक जगामध्ये आपण कलियुगामध्ये आहोत, त्यामुळे प्रत्येक गोष्टीविषयी संशय, शंका हे सगळ्यांच्या मनामध्ये येणं साहजिकच आहे, कारण योग्य ज्ञान कोणालाच प्राप्त नाही आहे आताच्या युगामध्ये. त्यामुळे अर्जुन आपल्या सर्वांसाठी विचारतात, अपरम भवतो जन्म परम जन्म व्यवस्थिता. अहो तुम्ही सूर्यदेवाला कशी काय सांगितली ही गीता? कारण तुमचा जन्म तर आत्ताच आहे आणि सूर्यदेव तर पुरातन जन्म आहे. तर अर्जुनाला भगवंताविषयी काहीच शंका नाही. आपल्या सर्वांसाठी शंका हे विचारतात अर्जुन. भगवंताचं ज्ञान हे सामान्य लोकांसाठी अत्यंत दुर्लभ आहे. त्यामुळे हा अर्जुनाचा जो प्रश्न आहे तो नास्तिक वृत्तीला आव्हान देण्यासाठी विचारलाय.
जेणेकरून भगवंत स्पष्ट करतील येणाऱ्या युगासाठी की बाबा भगवंत कोण आहेत खरोखर. आणि भगवंत इथे आता उत्तर देत आहेत की अरे अर्जुना, तुझे आणि माझे अनेक जन्म होऊन गेले, पण मला सर्व माहितीये, पण तुला मात्र माहित नाही. का? कारण भगवंत जेव्हा अवतार घेतात तर ते त्यांच्या दिव्य शरीरासोबतच अवतार घेतात. त्यांना शरीर बदलण्याची आवश्यकता लागत नाही. पण बद्ध जीव, तर अर्जुन सुद्धा बद्ध जीव नव्हे, पण आपल्या सर्वांसाठी प्रतिनिधी म्हणून एक बद्ध जीवाची भूमिका स्वीकारतात. म्हणून म्हणतात की अर्जुन, तू मात्र शरीर बदलतोयस, तू जाणू शकत नाहीस पण मी जाणतो. तर इथून स्पष्ट होतं की बद्ध जीव मुक्त जरी झाला तरी भगवंतांची बरोबरी करू शकत नाही. भगवंतांची अनेक रूप आहेत, बहुनिमी व्यतीताने म्हणतात. अनेक रूप तर तुलना केली की ज्या प्रकारे एखादं वैदुर्य रत्न आहे, एका बाजूने पाहिलं तर पिवळं दिसतं, दुसऱ्या बाजूने पाहिलं तर लाल रंगाचं दिसतं, तिसऱ्या बाजूने पाहिलं तर निळ्या रंगाचं दिसतं. आणि हे सगळे रंग खरे आहेत आणि त्या वैदुर्य जे रत्न आहे सगळे रंग जे आहेत ते रत्नाचेच आहेत. त्याच प्रकारे भगवंताविषयी म्हटलंय द्वैतमच्युतम अनादि अनंत रूपम. म्हणतात भगवंताची अनेक रूप आहेत, मूळ रूप भगवान श्रीकृष्णांचं आहे. आणि ही सर्व रूप जी आहेत ती खरी आहेत, सत्य आहेत. आणि जीव मात्र कधी भगवंतांची बरोबरी करू शकत नाही. म्हणतात माझ्यामध्ये आणि जीवांमध्ये काय फरक आहे? अजोपी सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवामि आत्ममायया. मी अज आहे, अजन्मा आहे, अव्यय आत्मा आहे. माझ्या शरीरात मध्ये कधीच फरक पडत नाही, बदलत नाही. भगवंत एखाद्या 16 वर्षाच्या नवयुवकाप्रमाणे सदैव, जरी 125 वर्षाचे होते कुरुक्षेत्रावर, तरी सुद्धा त्यांचं शरीर नवयौवन होतं. आणि जरी सर्व भूतमातांचा मी ईश्वर जरी असलो तरी अहैतुकी कृपा करण्यासाठी मी मूळ रूपामध्ये अवतार घेतो. आणि म्हणून सृजामी या शब्दाचा अर्थ आहे की भगवंत आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे भगवंत या भौतिक जगात प्रकट होतात. आपल्याप्रमाणे आपल्याला जबरदस्ती या जगामध्ये एका योनीतून दुसऱ्या योनीमध्ये अगदी हतबल होऊन आणि निस्सहायपणे आपल्याला बदलावं लागतं शरीर. पण भगवंत स्वेच्छेने जिथे त्यांना जन्म घ्यायचा तिथे अवतार घ्यायचा तिथे ते अवतार घेतात. आणि ही आपल्यावर खास कृपा आहे भगवंतांची. ती कृपा काय आहे ते पुढच्या श्लोकांमध्ये सांगितलंय, 2 श्लोकांमध्ये. कारण काय भगवंतांना अवतार घेण्याचा, हा श्लोक आपल्या सर्वांना परिचितच असेल. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. म्हणतात धर्माची जेव्हा ग्लानी होते तेव्हा अधर्माचं अभ्युत्थान जेव्हा वाढतं तेव्हा मी अवतार घेतो. तर सृजामी या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या मूळ रूपात स्वतःला प्रकट करणं. तर कशासाठी भगवंत अवतार घेतात? धर्माची ग्लानी भगवंतांना सहन होत नाही. तर धर्म काय बाबा? आता जगामध्ये इतके अनेक प्रकारचे धर्म आहेत, नक्की धर्म कुठला? तर इथे फार सुंदर प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात, धर्मम तु साक्षात भगवत प्रणीतम. आपण घरी धर्म बनवू शकत नाही. जसं कायदा तुम्ही तुमच्या घरी बनवू शकत नाही, सरकारने दिलेलाच कायदा आपल्याला अंमलात आणावा लागतो. त्याच प्रकारे धर्म सुद्धा आपण घरी बनवू शकत नाही. मला वाटतं हा धर्म म्हणून हा धर्म, असं नाही. तर भगवंतच जे सांगतात तोच खरा धर्म. तर देश, काळ आणि पात्रानुसार आणि त्या लोकांच्या मानसिकतेनुसार भगवंत विविध लोकांसाठी विविध स्तरावरचा धर्म सांगतात. पण मूळ धर्म एकच, भगवंताविषयीचं प्रेम. देश, काळ, पात्रानुसार कदाचित धर्माचं जे बाहेरचं स्वरूप बदलत असेल, पण मूळ जे अंतरंग आहे भगवंत धर्माचं ते म्हणजे भगवंतांना शरण जाऊन भगवंतांची सेवा. तर हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे, जेणेकरून मग आपण कधी अतिरेक किंवा आपल्या त्या धर्मांगतेला बळी पडणार नाही. तर आपण पाहतो की कधी कधी एकच शब्दकोश असतो, पण एखादा असतो तो विश्वकोश असतो, याच्यामध्ये नुसतं शब्दाचा अर्थच नाही तर त्याचं विविध प्रकारे कुठे तो चालवला जातो शब्द. समजा चित्र असलं जहाज म्हणून, तर जहाजाचं चित्र पण असतं, वेगवेगळ्या प्रकारची जहाज पण त्याच्यामध्ये चित्ररूपी रूपामध्ये सांगितलेले असतात त्या शब्दकोशामध्ये. काही शब्दकोश अजून
छोटे असतात, त्याच्यामध्ये बरेचसे चित्र पण नसतात आणि फक्त थोडक्यात व्याख्या सांगितलेली असते, सगळे अर्थ सांगितलेले नसतात. आणि काही जी असते जी पॉकेट डिक्शनरी म्हणतात किंवा जो आपल्या खिशामध्ये मावणारा शब्दकोश असतो, त्याच्यामध्ये अगदीच जे नवीन आहेत त्यांच्यासाठी त्या भाषेची ओळख होण्यासाठी म्हणून काही अजून कमी प्रमाणात शब्द सांगितलेले असतात. आता याचा अर्थ असं नाही की शब्दकोश वेगवेगळे. त्याच प्रकारे लोकांची विविध मानसिकता आणि समजुतीनुसार आणि त्यांच्या संस्कृतीनुसार त्यांना जेवढं समजेल तेवढ्या प्रमाणात धर्म सांगितला जातो. याचा अर्थ असा नाही की वेगवेगळे धर्म, धर्म तर एकच आहे, साक्षात भगवत प्रणित. भगवंतांनी श्रीकृष्णांनी जो धर्म सांगितला तोच धर्म आहे, पण विविध देशांमध्ये, विविध राष्ट्रांमध्ये, विविध प्रजातींमध्ये, विविध स्तरावर धर्म सांगितलाय तोच धर्म. जसं प्रभुपाद उदाहरण देतात 2+2 4 आहे, हे तर एक बिगरीतल्या मुलाला साठी सुद्धा तेच शिकवतात. आणि जो कॅल्क्युलस किंवा पुढे जो अधिक प्रगत जे गणित आहे त्याच्यामध्ये सुद्धा 2+2 4च असतात. पण मूळ उद्देश याचा आहे की लोकांना भक्तीमध्ये कसं प्रवृत्त करणं. तर हे आपण समजून घेतलं पाहिजे. कारण भगवंत पुढे सुद्धा सांगतात की भगवंत का अवतार घेतात, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. तर म्हणजे धर्माचे स्थापन करण्यासाठी मी आणि साधूंचं रक्षण करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा सांगितले साधूंचं रक्षण आणि दुष्टांचा विनाश आणि धर्मसंस्थापन. तर साधू म्हणजे कोण, प्रभुपाद सांगतात भगवंतांचे भक्त आहेत तेच साधू आहेत. आणि दुष्ट म्हणजे कोण, भगवंतांचा जो नियम आहे त्याचं पालन करत नाही किंवा भगवंतांना मानत नाही, ते अभक्त म्हणजेच दुष्ट होय. तर मुख्य उद्देश भगवंतांचा आहे की भक्तांना संतुष्ट करणे. विशेष करून भगवंत अवतार घेत आहेत, 5000 वर्षापूर्वी वृंदावनामध्ये भगवंतांनी अवतार घेतला. हे कारण भगवंतांचे जे विशेष भक्त आहेत ते विशेष करून श्रीकृष्णांच्या वृंदावन लीला पाहू इच्छितात, त्याच्यामध्ये भाग घेऊ इच्छितात. आणि म्हणून भगवंत ह्या सर्व लीला करतात. अनुग्रहाय भक्ताना मानुषीम देहमाश्रिता या श्रुत्वा तत्परो भवेत. म्हणतात की भजते तादृशी क्रीडा या श्रुत्वा तत्परो भवेत. भगवंत खास करून आपल्या सर्वांचं मन आकर्षित करण्यासाठी या सर्व लीला करतात आणि त्यासाठी अवतार घेतात. आणि म्हणून आपलं मोठं भाग्य आहे की आपल्याला श्रीमद भागवतम इत्यादी ग्रंथांमधून भगवंताच्या लीलांविषयी समजतं, जेणेकरून आपलं मन भगवंतांमध्ये स्थिर होऊ शकतं. आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात युगे युगे अवतार सांगितले, याचा अर्थ कलियुगामध्ये सुद्धा अवतार आहे. आणि कलियुगामध्ये धर्मसंस्थापन करण्याचा अवतार कुठला. आता आपण पाहू की कल्कीचा जो अवतार तो तर शेवटी कलियुगाच्या शेवटी सांगितला. मग कलियुगाच्या सुरुवातीला युगधर्म प्रस्थापित करण्याचा अवतार कुठला, तो अवतार म्हणजे श्रीमद भागवतामध्ये गर्भाजन मुनी जे आहेत ते निमीला सांगतात की कृष्ण वर्णम तुषा कृष्णम सांगोपांगस्त्र पार्षदम यज्ञेय संकीर्तन प्राय यजंती ही सुमेधसहा. महाभारतामध्ये पण याचा उल्लेख आहे. सुवर्ण वर्ण हेमांगो वरांग चंदनागदी संन्यासकृत क्षम शांत निष्ठा शांती परायणा. की हा जो भगवंतांचा अवतार आहे तो त्याचं सुवर्ण वर्ण आहे आणि ते संन्यास धारण करणार आहेत आणि संपूर्ण देशामध्ये, जगामध्ये, विश्वामध्ये हरिनाम संकीर्तनचा प्रचार करणार आहेत. तर हा अवतार दुसरं तिसरं म्हणजे कोणी नसून श्री चैतन्य महाप्रभू स्वयं आहेत. भगवान श्रीकृष्ण स्वयं आहेत. श्री चैतन्य महाप्रभू रूपी अवतारामध्ये संकीर्तन जो हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे, या नाम संकीर्तन रूपी युग धर्माचा प्रचार ते करणार आहेत. आणि या अवतारामध्ये भगवंत कुठल्याही दुष्टाचा संहार करत नाहीत, तर हृदयामध्ये दडलेल्या अनर्थ रूपी दुष्टाचा संहार करतायत. एबे नाम संकीर्तन तिग्म खडगलया अंतर असुर जीवेर दिलिमू काटिया. तर आपण सर्वांनी या हरिनाम संकीर्तन यज्ञाद्वारे श्री चैतन्य महाप्रभूंना, जे स्वयं श्रीकृष्ण आहेत, त्यांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर्वतोभाव. पुढे म्हणतात की माझा जन्म आणि माझा कर्म जे आहे ते अत्यंत दिव्य आहे, या भौतिक 3 गुणांच्या पलीकडे आहे. हे जो तत्वता जाणतो
जन्म कर्मच मे दिव्यम एवं जो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नयति मामेति सोर्जुन. त्याला काय लाभ होतो, तर हा जो जन्म आहे तसं शेवटचा जन्म, यानंतर त्याला पुनर्जन्म न घेताच भगवत धामात परत जातो, हा भगवान श्रीकृष्णांच्या गोलोक धामात परत जातो. हे मात्र पण प्रत्येकाने तत्वतः जाणलं पाहिजे. तत्वतः या शब्दाचा अर्थ गेले 4 श्लोकांमध्ये भगवंतांनी जे सांगितलं ते तत्व आहे भगवंतांचं. जसं कसं भगवंत सांगतात, मी अजन्म असूनही धर्माचं रक्षण करण्यासाठी, साधूंचं रक्षण करण्यासाठी, असुरांचा विनाश करण्यासाठी प्रत्येक युगामध्ये अवतार घेतो. हे तत्व जाणल्याने भगवत धामाची आपल्याला प्राप्ती होते. सांगितले एको देवो नित्य लीला अनुरक्तो. तर भगवंतांच्या या तत्वाचा, या सत्याचा वेद आणि भगवंतांच्या आधारावर श्रद्धापूर्वक व असंशय स्वीकार केल्याने सर्वोत्तम प्रकारची मुक्ती म्हणजे भगवंताविषयीचं प्रेम प्राप्त होतं आणि भौतिक जगातून सहज आपली सुटका होते. कुठले भगवंतांच्या लीला कशा दिव्य आहेत. जसं अगदी लहान शिशु अवस्थेमध्ये असताना त्यांनी पूतना नावाच्या राक्षसीचा वध केला. 7 वर्षाचे असताना आपल्या करंगळीवर, आपल्या डाव्या हातावर गोवर्धन पर्वत धारण केला 7 दिवस 7 रात्र. ही अत्यंत दिव्य लीला आहेत. तर याचं जेव्हा तत्वतः ज्ञान आपल्याला जेव्हा होतं, आपण भगवत धामात जाण्यासाठी आपली पात्रता त्यातून निर्माण होते. ब्रह्म विमोहन लीला, ब्रह्मदेवांना शिवजींना सुद्धा जे विमोहित करतात असे भगवान श्रीकृष्ण आहेत. तर म्हणतात की अशा प्रकारे वीत राग भय क्रोधा मनमया माम उपाश्रिता भवो ज्ञान तपसा पूता मद भाव मागता. 3 प्रकारच्या गोष्टी आपल्याला भगवंतांपर्यंत पोहोचण्यासाठी अडथळा निर्माण करतात. कुठल्या 3 गोष्टी? राग, भय आणि क्रोध. राग म्हणजे काय, तर भौतिक इंद्रिय तृप्तीसाठी जी आसक्ती आहे त्याला राग म्हणतात, की जेणेकरून आध्यात्मिक गोष्टींबाबत आपण निष्काळजी बनतो आणि आपल्याला अडथळा निर्माण होतो भगवंतांकडे जाण्यासाठी. भय म्हणजे कुठलं भय, तर जे निर्विशेषवादी आहेत किंवा निराकारवादी आहेत, त्यांना जेव्हा असं समजतं की या भौतिक संसाराचा आपला नाश झाल्यानंतर सुद्धा आपल्याला आध्यात्मिक रूप असणार आहे, तर त्याला त्याचं अत्यंत भय वाटतं. कारण काय, भौतिक जगामध्ये सगळ्या नाते संबंधांमधून त्यांना होरपळून निघाल्यामुळे, जसं म्हणतात की एखाद्याला दुधाने तोंड भाजलं तर ताक सुद्धा फुकट पितो, त्याच प्रकारे त्याला वाटतं अरे बापरे, पुन्हा भगवंताशी संबंध स्थापित करणं म्हणजे पुन्हा एकदा दुःखाला सामोरं जाणं असं त्यांना वाटतं आणि ते भय निर्माण होतं. म्हणून सगळे संबंध नष्ट करण्याचा प्रयत्न ते करतात. तर अशा वाद जो आहे त्याला आपण बळी न पडता भगवंतांचा स्वीकार केला पाहिजे. कारण भगवंतांचा जो संबंध आहे तो भौतिक संबंधाप्रमाणे नाहीये, तो अत्यंत आनंदाचं जे, जसं तुकाराम महाराज म्हणतात, आनंदाचे डोही आनंद तरंग, असा भगवंताविषयीचा संबंध आहे. भौतिक दुःखाशी त्याचा मात्र संबंध नाही. आणि तिसरं म्हणजे क्रोध. क्रोध म्हणजे काय बरं नक्की, तर एखादा जेव्हा भौतिक जगामध्ये अत्यंत निराश होतो तर तो शून्यवादाचा आश्रय घेतो, सगळे जग शून्य आहे म्हणतो. तर हे त्याला अधिकाधिक निराशा त्याच्यातून निर्माण होते. तर शून्यवादाला बळी न पडता, क्रोधित न होता की अरे बाबा मला काहीच नाही समजत आहे, आणि एखाद्या भक्ताकडून आपण भगवंताविषयी समजून घेऊ शकतो. या तिन्हीला बळी न पडता वीत राग भय होऊन आपण भगवंतांचा आश्रय घेऊ शकतो. माम उपाश्रिता म्हटलं. आणि मदभाव मागता हे समजा केलं तर काय आपल्याला मिळणार आहे, तर आधी श्रद्धा, मग साधू संग, मग भजन क्रिया, मग आपल्या संपूर्ण हृदयातील सगळ्या अनर्थांचा नाश, त्यानंतर भगवंतांप्रती निष्ठा आपल्याला प्राप्त होते. भगवंतांच्या नाम गुण रूप लीलाविषयी आपली रुची निर्माण होते, भगवंताविषयी आसक्ती निर्माण होते, आणि त्यानंतर भगवंताविषयी भाव प्राप्त होतो. भाव म्हणजे भगवंतांची सेवा करण्यासाठी एक विशेष प्रकारची जी वृत्ती निर्माण होते त्याला भाव असं म्हटलंय. आणि तो भाव प्राप्त करणं हा आपल्या सर्वांचा मनुष्य जीवनाचं कर्तव्य आहे. भगवंत म्हणतात ये यथा माम प्रपद्यन्ते तास्तथैव भजाम्यहं मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. आपण सर्वजण, जरी एखादा कर्मी असला, ज्ञानी असला, योगी असला आणि भक्त असला, सर्वजण भगवंताच्या शोधात आहेत. कारण जरी कर्मी असला त्याला कर्मकांड करायचंय, भगवंतांच्या कृपेविना त्याला स्वर्ग प्राप्त होत नाही.
ज्ञानी असला त्याला मोक्ष प्राप्त करायचा आहे, भगवंतांच्या कृपेविना त्याला मोक्ष प्राप्त होत नाही. आणि एखादा योगी असला त्याला परमात्म्याचं ज्ञान हवं आहे, भगवंतांच्या कृपेविना त्याला परमात्म्याचं ज्ञान होत नाही. पण भगवंताचं स्वरूप ज्ञान सगळ्यात पूर्ण साक्षात्कार हा भगवंताच्या भक्तांनाच होतो. उदाहरण सांगितले की एखादी गाडी आहे, दुरून रात्री आपण पाहतोय, सुरुवातीला फक्त गाडीचा प्रकाश दिसतो, जवळ आल्यानंतर गाडीचा आकार दिसतो, पण आत आल्यानंतर गाडीमध्ये सीट आहे, व्यक्ती आहे, सगळं काही दिसतं. त्याच प्रकारे अंशतः साक्षात्कार ज्ञानांना होतो भगवान श्रीकृष्णांचा ब्रह्मरूपामध्ये. अजून थोडा जास्त साक्षात्कार योग्यांना होतो परमात्मा रूपामध्ये, परंतु सर्वोत्तम साक्षात्कार फक्त भक्तांनाच होतो. म्हणून म्हटले अकामा सर्व काम वा मोक्ष काम उदारती तीव्रेण भक्ती योगेन यजेत पुरुष परम. जरी आपल्याला भौतिक इच्छा तृप्तीची इच्छा पूर्ण करण्याची इच्छा असली, जरी आपल्याला मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा असली, आणि जरी आपल्याला भगवत सेवेची इच्छा असली, तरी सुद्धा भगवान श्रीकृष्णांचीच भक्ती आपण तीव्र प्रकारे केली पाहिजे, असं शुकदेव गोस्वामी भागवतामध्ये सांगतात. म्हणतात मग का बाबा बाकी भगवंत जर सगळं काही देतात, तर मग बाकी लोक इतर देवतांची उपासना का करतात? त्याचं उदाहरण सांगतो. कांक्षता कर्मणाम सिद्धिम यजंत इह देवता क्षिप्रम हि मानुषी लोके सिद्धिर्भवती कर्मजा. म्हणतात की लगेच प्राप्त करण्यासाठी, एखादी गोष्ट लगेच उतावळेपणा करून प्राप्त करण्यासाठी लोक देवतांची पूजा करतात, परंतु त्याच्या मागे आपल्याला हे समजलं पाहिजे की या देवता सुद्धा जेव्हा काही फळ देतात, तर त्याच्या मागे सुद्धा भगवंतांचाच हात आहे. भगवंतच त्यांना हे फळ देण्यासाठी सक्षम करतात, म्हणून ते हे फळ त्या उपासकांना देऊ शकतात. तर देवता म्हणजे भगवंतांची विविध रूपं नाही समजली पाहिजेत, तर भगवंतांचे विविध अंश समजले पाहिजे. भगवंताच्या स्तरावर नाही आहेत देवता, ते भगवंतांचे प्रतिनिधी रूप आहेत, विविध अंश आहेत. त्यांचा आपण अपमान नाही केला पाहिजे, पण त्यांना वेगळी अशी त्यांची पृथक उपासना नाही केली पाहिजे. भगवंतांची उपासना, कृष्णांची उपासना केल्यानंतर देवतांची उपासना आपोआप होते. जसं मुळाला पाणी घातल्यानंतर पानाला आपोआप पाणी मिळते. तर देवता जे फळ देतात, तर देवता त्यांचं जग आणि त्यांनी दिलेले जे फळ आहे, वरदान आहे, ते सर्व क्षणिक आहे. कारण या जगात सर्व जे काही आहे ते बुडबुड्या समान आहे. तुम्ही बुडबुडे पाहिलेत का? आता एखादा पाण्याचा बुडबुडा किती वेळ तुम्ही टिकवून ठेवू शकता, कधी तो बुडबुडा फुटेल कोणी सांगू शकत नाही. त्याच प्रकारे या जगामध्ये आपण भगवंतांचा आश्रय घेणं आवश्यक आहे. इतर देवतांचा आश्रय न घेता, पण त्यांचा अपमान न करता, तेव्हा त्यांच्याकडे प्रार्थना केली पाहिजे की भगवंतांची भक्ती कशी स्थिर होईल. पुढे भगवंत सांगतात की हे जे चातुर्वर्णे आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम, संन्यास आश्रम, या सर्वांची जी सृष्टी आहे ती भगवंतांनीच निर्माण केली आहे. कशावर आधारित? गुण कर्म विभाग. अशा प्रत्येकाचा जो गुण आहे, सत्वगुण, रजगुण आणि तमगुण, याचं विशेष प्रमाण प्रत्येकामध्ये असतं, आणि त्यानुसार त्याची कर्म असतात, आणि त्यानुसार त्याची विभागणी केली आहे. तर ही कोणी कोणाला कमी लेखण्यासाठी ही विभागणी केलेली नाहीये. तर जसं शरीराचे विविध भाग आहेत, हात आहेत, पाय आहेत, तर ही विभागणी कशासाठी केली? हाताने पायाला कमी लेखावं म्हणून केली का? किंवा डोळ्यांनी हाताला कमी लेखावं म्हणून केली का? तर नाही. प्रत्येकाने एकमेकाचं सहकार्य करून हे शरीराला कसं संतुष्ट केलं पाहिजे, शरीराचा ज्या आत्मा जो आहे त्याला कसं, त्याच्या इच्छा कशा पूर्ण केल्या पाहिजे, यासाठी या शरीराची विभागणी आहे. त्याच प्रकारे भगवंतांनी सुद्धा या चातुर्वर्णाची निर्मिती केली, जेणेकरून भगवंतांची कशी सेवा करता येईल आणि एकोप्याने राहून अशा प्रकारे आपली सर्वांची आध्यात्मिक प्रगती आणि समाजामध्ये समृद्धी सुद्धा कशी राहील, यासाठी केलेली आहे उत्पत्ती. तर समजा या आश्रमाचे नियम आपण पालन केले नाही, जसं गृहस्थ आश्रम, विवाह बंधन, हे सर्व संस्कार आहेत, हे समजा संस्कार नसले तर एखाद्या पशुप्रमाणे समाजाची अवस्था होईल. जसं आपण पाश्चात्य देशामध्ये पाहतो की अनेक लोक विवाह न करता राहतात, पण ते अगदी कुत्र्या मांजराप्रमाणे प्रजोत्पत्ती करणं हे मनुष्य जन्माचं लक्षण नव्हे. तर या आश्रमांची आणि या वर्णांचं योग्य प्रकारे पालन करून भगवंतांची सेवा आपण करू शकतो. निदान पशुपासून मनुष्य स्तरावर आपली उन्नती होऊ शकते. तर आपल्या
वेदांमध्ये कधीच जन्मावर आधारित वर्णाश्रम सांगितलं नाही. अगदी पुरातन काळापासून ही पद्धत चालू आहे. अगदीच नजदीकच्या काळामध्येच, फक्त नजीकच्या काळामध्ये उच्च जे तथाकथित वर्णीय आहेत तर त्यांच्या चुकीच्या कल्पनेने त्यांनी याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला वर्णाश्रम व्यवस्थेचा, आणि त्यामुळे समाजात चुकीच्या काही प्रथा निर्माण झाल्या. पण आपल्या वेदांमध्ये पाहिलं तर जाबल उपनिषदामध्ये ही कथा येते. सत्यकाम जाबाला नावाचा एक वेश्येचा मुलगा असतो आणि त्याला ज्ञान प्राप्ती करायची असते. तर तो गौतम मुनींच्या आश्रमामध्ये जाऊन विचारतो की मला ज्ञान प्राप्त करायचंय, तुम्ही मला शिष्य म्हणून स्वीकार कराल का? गौतम मुनी विचारतात, अरे पण तू कोण आहेस, कुठल्या कुळाचा आहे, तुझे वडील कोण? तर म्हणतो की मला माझे वडील कोण माहित नाही. तर गौतम मुनी म्हणतात, मग आईला जाऊन विचार कोण आहे वडील. तर गौतम मुनींची आज्ञा घेऊन सत्यकाम जाबाल आपल्या आईला विचारतात की अगं आई, माझे वडील कोण? तर ती म्हणते की मलाही माहित नाही तुझे वडील कोण आहे. तर ही थोडी लज्जास्पद गोष्ट आहे की आपल्याला माहित नाही की आपले वडील कोण. तरी सुद्धा सत्यकाम जाबाल एवढा सत्यव्रती असतो की तो गुरुंना जाऊन सांगतो की माझ्या आईला मी विचारलं, तिला सुद्धा माहित नाही की माझे वडील कोण. गौतम मुनी म्हणतात की तू ब्राह्मण आहेस, मी तुझा स्वीकार करतो. तर कसं काय त्यांनी असं म्हटलं की ह्याला तर वेश्येचा मुलगा, त्याला माहित सुद्धा नाही वडील कोण. तर गौतम मुनी म्हणतात की तू सत्यवचनी आहेस, ब्राह्मणाचं लक्षण आहे सत्य बोलणं, आणि तू कुठली लज्जा न बाळगता गुरुसमोर सत्य बोललास, आणि म्हणून याचा अर्थ तू ब्राह्मण आहेस आणि मी तुझा शिष्य म्हणून स्वीकार करतो. एवढं वेदांमध्ये योग्य प्रकारे सांगितलेलं आहे. आणि असं असूनही काही गैरसमजुती समाजामध्ये अस्तित्वात आहेत. तर आपण सत्य काय ते वेदांमधून जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इथे विभाग 1 समाप्त झाला. विभाग 1 चा आढावा आपण थोडक्यात घेऊ. भगवंत अजन्म असूनही धर्मसंस्थापनासाठी, भक्तांच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या नाशासाठी प्रत्येक युगात अवतार घेतात. भगवंतांचे दिव्य जन्म कर्म आपण जाणतो तेव्हा पुन्हा जन्म न घेता श्रीकृष्णांकडे आपण परत जातो. चातुर्वर्ण्य वर्ण व्यवस्था भगवंतांनी निर्माण केली, जी जीवांच्या गुणकर्मावर आधारित आहे. हे विभाग 1चं तात्पर्य आहे. आता विभाग 2 आपण पाहू. त्याच्यामध्ये श्लोक क्रमांक 14 ते 33 यांचा अंतर्भाव होतो. निरासक्त होऊन यज्ञासाठी कर्म केल्याने आत्मज्ञान प्राप्त होते. ही पहिली शिकवण आहे. विविध लोकांसाठी विविध प्रकारचे यज्ञ आहेत. कुठले ते पण आपण पाहू. द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे, हा या विभागाचा तात्पर्य आहे. तर आपण पाहू की भगवंत सांगतायत की जरी भगवंत विविध त्यांच्या दिव्य कर्मामध्ये प्रयुक्त असले, जरी त्यांनी इतर जीवांसाठी विविध कर्माची सोय निर्माण जरी केली, तरी कर्म मात्र भगवंतांना लिंपत नाहीत आणि भगवंतांची कर्मफळाप्रती स्पृहा देखील नाही. हे जो जाणतो तो सुद्धा कर्माने बाधित होत नाही. आता भौतिक जगामध्ये जे बद्ध जीव आहेत ते स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी कर्म करतात आणि बद्ध होतात. उदाहरण दिले की ज्या प्रकारे एखादा कोशकार किंवा अळी जी आहे ती स्वतःभोवती गुरफटते, स्वतः जी निर्माण करते, फेस निर्माण करते, त्याद्वारे स्वतः गुरफटते. त्याच प्रकारे आपण स्वतःच्याच कर्मामध्ये अडकतो. आणि भगवंत मात्र जीवांची जी ही सोय करतात, ते कर्म करण्यासाठी भगवंत त्यांना ज्या सोयी पुरवतात, सुविधा पुरवतात. संपूर्ण भौतिक जगत तर आपल्याला भगवंतांनीच पुरवले, पण त्यामुळे मात्र भगवंत बद्ध होत नाही. इकडे 2 सुंदर उदाहरणं देतो. जसा पाऊस पडल्यानंतर पावसामुळेच विविध वनस्पती उगवतात. आता काही औषधी असतात वनस्पती, काही विषारी असतात. तर आता विषारी वनस्पती उगवण्याचं कारण जरी पाऊस असला तरी सुद्धा पावसाला दोषी ठरवू शकत नाही की काय बाबा तुझ्यामुळे विषारी वनस्पती निर्माण. आता ते विषारी वनस्पती ते विषारी बियामुळे निर्माण झाली. पाणी पुरवण्याचं काम पावसाने केलं तटस्थपणे, त्याचं म्हणजे पावसाचा काय दोष. दुसरं उदाहरण सांगतात, हे विश्वनाथ ठाकूर सांगतात की गंगाचं जल तर शुद्ध आहे, पण तरी सुद्धा गंगेच्या तटावर उगवलेली काही झाडं, आंब्याची झाडं, त्याच्यामध्ये मधुर फळ निर्माण होतं. काही एरंडाची झाडं, त्यांच्यामध्ये विरस निर्माण होतो. काही कडुनिंबाची झाडं, तर त्याच्यामध्ये कडूपणा निर्माण होतो. गंगेच्या पाण्याचा त्याच्यामध्ये काय दोष आहे? तर ते बियाणं तसं आहे. त्या प्रकारे भगवंत सर्वांना सोयी पुरवतात. आता कोणी त्याचा उपयोग करून भगवंताची सेवा करतात
काही त्याचा उपयोग करून स्वतःची इंद्रियतृप्ती करतात, त्याच्यामध्ये भगवंताचा काहीच दोष नाही. हे जाणून पूर्वीपासून मुमुक्षूंनी कर्मयोगच केला आहे, म्हणून तू सुद्धा कर्मयोगच कर. पूर्व काळातील मुक्त व्यक्तींनी, विवस्वान, जनक इत्यादींनी ज्या प्रकारे कर्मयोग केला तसेच तू सुद्धा आचरण कर, असा पुढच्या श्लोकामध्ये सांगितलंय. त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये सांगितलंय की कर्म काय अकर्म काय. इथे कवी सुद्धा मोहित होतात, पंडित सुद्धा मोहित होतात, आणि म्हणून मी तुला सांगतो की काय आहे कर्म आणि अकर्म काय. कर्म म्हणजे काय बंधन करतं, अकर्म म्हणजे कशातून बंधन निर्माण होत नाही, ते मी सांगतो. म्हणून आपला एक श्लोक येतो आपल्या वेदांमध्ये की श्रुती विभिन्न आहेत आणि मुनींची सुद्धा मतं वेगवेगळी आहेत, आणि म्हणून काय केलं पाहिजे आपल्याला, तर महाजनो येन गता सपंथा. ज्या प्रकारे महान व्यक्तींनी ज्या मार्गाचं अनुकरण केलं त्याच आपल्याला अनुसरण केलं पाहिजे. ते महाजन कोण सांगतायत, म्हणतात स्वयंभूर नारद शंभू. महाजन म्हणजे काही साधारण व्यक्ती या जगातल्या जे थोडंफार त्यांनी यश मिळवलं त्यांना महाजन म्हणत नाही, तर स्वयंभू भगवान जे ब्रह्मदेव, नारद मुनी, शंभू शिवजी, कुमारो कपिलो मनु, चतुष्कुमार सनत कुमार इत्यादी कुमार, कपिल मुनी, मनु स्वयंभू मनु, किंवा इकडे पाहतो आपण वैवस्वत म्हणू, प्रल्हादो जनको भीष्म, प्रल्हाद महाराज, भीष्मदेव, जनक महाराज, बली वैयासकी वयम, बली महाराज. वैयासकी म्हणजे व्यासदेवांचे पुत्र शुकदेव, आणि वयम म्हणजे यमराज. तर हे सर्व महाजन आहेत. या सर्वांनी भगवान श्रीकृष्णांच्याच भक्तीचा आदेश दिलेला आहे आणि तो आपण पालन केला पाहिजे. तर म्हणतात कर्म अकर्म आणि विकर्म पुढच्या श्लोकात सांगतात या तिन्हीचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. तर कर्म म्हणजे काय, तर आपल्या मानसिकतेनुसार सत्व रज तम गुणाच्या आपल्या संस्कारानुसार जे आपलं नियत कर्म आहे आणि जे कधी कधी एखाद्या फळाच्या प्राप्तीसाठी केलं जातं त्याला कर्म म्हटलं जातं. आणि वेदांमध्ये समजलेले जे नियम आहेत त्या विरुद्ध एखादं काही केलं जातं त्याला विकर्म म्हणतात. आणि भगवंताच्या प्रीतीसाठी जे कर्म भगवंतांना अर्पण केलं जातं त्यातून काही बंधन निर्माण होत नाही त्याला अकर्म म्हणतात. या तीन गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजे. पुढे म्हणतात की कर्मणी अकर्म पश्चेद अकर्मणीचे कर्म हा. बुद्धिमान व्यक्ती जाणतो की जो कर्मामध्ये सुद्धा अकर्म पाहतो आणि अकर्मामध्ये सुद्धा कर्म पाहतो. याचा अर्थ असा आहे की भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये एखादा कर्म करणारा तो सुद्धा विविध प्रकारे कर्म करतो. उदाहरणार्थ भगवंतांचा समजा भोग नैवेद्य लावायचा आहे त्याला सुद्धा बाजारात जाऊन भाजी आणायला लागते, तर हा सुद्धा विविध प्रकारे कर्म करतोय. पण तरी सुद्धा हे सर्व भगवंतांसाठी केल्यामुळे स्वाभाविकपणे त्याच्यातून तो बांधला जात नाही आणि सर्व कर्मबंधनातून मुक्त होतो. म्हणून कर्मामध्ये अकर्म हे बुद्धिमान व्यक्ती पाहायला शिकतो. तर असा जो व्यक्ती आहे तो कसा काम करतो, अकर्म करणारा व्यक्ती कसा काम करतो ते पुढे सांगितलंय. यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिता ज्ञानाग्नी दग्ध कर्माणा माहू पंडितम उदा. तर भगवंतांशी जो आपला संबंध आहे तो संबंध लक्षात ठेवून जेव्हा आपण आपलं कर्म करतोय तर त्या संबंधाची तुलना अग्नीसोबत केली. ज्ञान अग्नी दग्ध कर्माणा म्हटलं तर तो आपली सर्व जी कर्मापासून जे बंधन निर्माण होतात ती सगळी जाळून नष्ट करतो. आणि अशा प्रकारे सर्व कर्म फळाचा आसंग त्याग करून नेहमी जे मिळेल त्याच्यामध्ये तृप्त असतो आणि इतर कुठल्याही भौतिक गोष्टींचा आश्रय न करता केवळ भगवंतांचा आश्रय करतो. तो जरी कर्म करण्यामध्ये प्रवृत्त झाला तरी सुद्धा त्याला नैव किंचित करोति जा, तो काही करत नाही, त्याचा अर्थ काही कुठल्यामध्येही कर्मामध्ये लिप्त होत नाही असा त्याचा अर्थ आहे. आणि अशा प्रकारे पुढे सांगतायत की जो एखादा निराशी होईल म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी कुठलाही त्याचा हेतू नाही आणि सर्व प्रकारचे परिग्रह त्याग करून केवळ शरीर आणि प्राण एकत्र ठेवण्यासाठी जो कर्म करतो त्याला कुठल्याही प्रकारचं किलबिश लागत नाही.
तर इकडे दोन उदाहरणं दिली आहेत की यंत्राचा एखादा भाग आपल्या मनानुसार काम करत नाही. आता एखादा समजा संगणक आहे आणि तुम्ही काही टंकलिखित करताय, तर तो भाग स्वतःच्या मनानुसार काम करत नाही. तर ज्या प्रकारे आदेश आहे त्यानुसार तो काम करतो. पूर्ण यंत्राच्या सहकार्यामध्ये तो काम करतो. त्याच प्रकारे भक्त जो आहे भगवंतांच्या इच्छेनुसार तो चालतो. दुसरं उदाहरण दिलंय की एखादा पाळलेला जसं पशु आहे, गाय आहे इत्यादी, तर त्याच ती जी आहे ती आपल्या स्वामीवर पूर्णपणे अवलंबून राहते. स्वामीने मला चारा दिला ठीक आहे, नाही दिला तरी ठीक आहे. त्याच प्रकारे आणि तिला नक्की माहित असतं की माझे स्वामी माझी पूर्ण काळजी घेतील. त्याच प्रकारे भक्त सुद्धा आपल्या निर्वाहासाठी भगवंतांवर अवलंबून असतात. आपल्या चरितार्थासाठी सुद्धा ते भगवंतांवर अवलंबून असतात. आणि आपल्या चरितार्थासाठी जे काही त्यांना प्राण आणि शरीर एकत्र ठेवण्यासाठी काम करावं लागतं ते सुद्धा ते भगवंतांना अर्पण करतात आणि जे काही मिळेल त्याच्यामध्ये संतुष्ट असतात. आता पुढच्या श्लोकात सांगितलं यदृच्छा लाभ संतुष्ट, जे काही मिळेल त्याच्यात संतुष्ट. द्वंद्वातीतो विमत्सरा, द्वंद्वापासून मुक्त आणि इतर कोणाशी मत्सर त्यांच्या मनामध्ये नसतो. आणि सिद्धी मिळो किंवा असिद्धी मिळो त्याच्यामध्ये सम असतो. यश अपयश यशामध्ये दोन्हीमध्ये स्थिर असतो. श्रील प्रभुपादांनी अनेक प्रयत्न केले आपल्या भक्तीचा प्रचार करण्यासाठी. अनेक वेळा त्यांना अपयश आला, पण त्या अपयशाने प्रभुपाद निराश नाही झाले. सर्वात आधी त्यांचा असा विचार होता की प्रयाग फार्मसी त्यांचा जो उद्योग होता त्याच्यातून धन निर्माण करून भगवंतांची सेवा करू असा विचार होता. पण त्यांची जी फार्मसी होती ती बंद पडली. त्यानंतर भारतामध्ये त्यांनी प्रयास केला भक्तीचा प्रचार करण्यासाठी. लीग ऑफ डिव्होटीज म्हणून त्यांनी झाशीमध्ये स्थापन केली. त्याच्यामध्ये काही फारसं यश प्रभुपादांना आलं नाही. त्याने सुद्धा ते निराश नाही झाले. वयाच्या 17व्या वर्षी ते भगवत धामात आपल्या गुरुच्या आदेशानुसार अमेरिकेला गेले आणि तिकडे भगवत भक्तीचा त्यांनी प्रचार केला आणि त्यांना तिकडे घवघवीत यश आलं. आणि त्या यशाने सुद्धा ते विचलित नाही झाले आपल्या ध्येयापासून की अरे आता मला एवढं यश आलं. यश आणि अपयश दोन्हीमध्ये ते त्याचं जे त्यांची जी भगवंताची प्रती भक्ती आहे किंवा गुरूंचा जो आदेश आहे तो तितक्याच उत्साहाने त्यांनी त्याचं पालन केलं. तर अशा प्रकारे जो भगवंतांशी असलेल्या स्वरूप स्थितीचं समजा आपल्याला ज्ञान असलं आणि तेव्हा जेव्हा आपण त्या संबंधामध्ये जेव्हा आपण विविध प्रकारचे कर्म जरी केली, विविध प्रकारच्या सेवा जरी केल्या, तरी आपण त्या सर्व गोष्टींमधून या भौतिक जगाच्या बंधनामधून मुक्त होऊ शकतो. पण यज्ञाय आचरता कर्म समग्रम प्रविलीयते, यज्ञासाठी आपण जेव्हा कर्म करतो तर सर्व काही आपलं त्याच्यातून आध्यात्मिकीकरण त्याचं होतं. आणि ते अजून चांगल्या प्रकारे पुढच्या श्लोकात सांगितलं. हा श्लोक फार सुंदर आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना. ब्रह्मकर्म समाधीमध्ये युक्त होऊन एखादा जेव्हा ब्रह्मासाठी, ब्रह्म इथे या शब्दाचा अर्थ आहे भगवान श्रीकृष्ण, त्यांच्यासाठी जेव्हा अर्पण करतो प्रत्येक कार्य, त्याच्यामध्ये जे कुठले जे साहित्य आहेत ते सुद्धा ब्रह्ममय होऊन जातात. जे कुठला त्याचे प्रयत्न आहेत ते सुद्धा ब्रह्ममय होऊन जातात. आणि एवढंच काय तर ते क्रिया करणारा सुद्धा ब्रह्ममय होऊन जातो. याचा अर्थ भगवान श्रीकृष्णांचा भक्त होऊन जातो. विषयासक्त व्यक्ती, बद्ध जीव हे कर्म केल्यामुळे बद्ध होतात, परंतु भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये केलेले कर्म करून मुक्त होतात. तर कोणी म्हणत असं कसं काय, एक कर्म करून बद्ध होतो दुसरं कर्म करून मुक्त होतो. त्याचं सुंदर उदाहरण देतात की जसं एखादा जास्त दूध प्यायल्यामुळे पोटाचा विकार झाला, तर दुधापासूनच तयार केलेलं दुसरी जी वस्तू आहे दही, ते खाऊन त्याच्या पोटाचा विकार दूर होऊ शकतो. त्याच प्रकारे जे इंद्रिय तृप्तीसाठी केलेल्या कर्मामुळे बद्ध झाला, पण भगवंताच्या तुष्टीसाठी केलेलं तेच कर्म आपल्याला शुद्ध करू शकतं. कृष्ण भक्ती म्हणजे मायेला सत्यामध्ये बदलणं प्रभुपाद सांगतात. भगवान श्रीकृष्णामध्ये इथे ब्रह्मकर्म समाधीना म्हटलं. समाधी शब्दाचा अर्थ काय बरं, तर भगवान श्रीकृष्णांमध्ये मन तल्लीन करणं याला समाधी म्हणतात.
आणि ते करून झाल्यानंतर कुठलंही कार्य त्या भक्ताने केलं, त्या समाधीमध्ये स्थित होऊन केलेलं प्रत्येक कार्य यज्ञच आहे असं तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतात. आणि त्यात सहभागी होणारं सुद्धा सर्व काही यज्ञ आहे. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये जे द्रव्य आपण वापरतो ते सुद्धा शुद्ध होतं, जे काही शक्ती वापरतो ते सुद्धा शुद्ध आहे, ज्या जागी हा यज्ञ केला जातो ती जागा सुद्धा शुद्ध होते, सर्व काही शुद्ध होतं. तर आता पुढे सांगतात विविध प्रकारचे जे यज्ञ आहेत ते सांगतात की प्रत्येकाला त्याच्या त्याच्या अधिकारानुसार वेगवेगळे यज्ञ सांगितले, त्याच्या त्याच्या वर्ण आश्रमानुसार त्याच्या त्याच्या मार्गानुसार विविध यज्ञ सांगितले. कुठले बरं ते यज्ञ? जे बहुईश्वरवादी आहेत ते दैव यज्ञ करतात, जे निराकारवादी आहेत ते ब्रह्मयज्ञ करतात. एखादा ब्रह्मचारी आहे तर गुरूंच्या आदेशानुसार मनाला संयमित करण्याचा यज्ञ करतोय. एखादा गृहस्थ आहे तर आपल्या इंद्रिय तृप्तीला नियंत्रित करून तो सुद्धा यज्ञ करतोय. एखादा अष्टांग योगी आहे तो प्राणायामाचा यज्ञ करतोय, प्राण आणि अपान यांची आहुती देतोय एकमेकांमध्ये. पुढच्या श्लोकात सांगितले द्रव्य यज्ञ, तपोयज्ञ, योग यज्ञ तथा परे स्वाध्याय ज्ञान यज्ञ श्रेयतयः संशित व्रताः. तर द्रव्य यज्ञ म्हणजे काय? तर रुग्णालय, अनाथालय, अन्नछत्र, त्यानंतर विद्यार्थ्यांचं शिक्षण इत्यादी इत्यादीसाठी दान करणं याला द्रव्य यज्ञ म्हणतात. तपयज्ञ म्हणजे काय? तर आपल्या सुखसोयींचा त्याग करणं, उदाहरणार्थ चातुर्मास्य त्याचं पालन करणं याला तपयज्ञ म्हणतात. योगयज्ञ म्हणजे काय? तर प्राणायाम इत्यादी करणं, आसन, धारणा, ध्यान याला योगयज्ञ म्हटलं. स्वाध्याय यज्ञ म्हणजे काय? तर उपनिषद, वेदांत, सांख्य शास्त्रांचा अभ्यास करत राहणं याला स्वाध्याय यज्ञ म्हणतात. पण प्रभुपाद म्हणतात कृष्ण भक्ती मात्र या सर्वांहून वेगळी आहे, कारण ती म्हणजे भगवंतांची साक्षात सेवा आहे. ते वरील जे चार सांगितले द्रव्ययज्ञ, तपयज्ञ, योगयज्ञ, स्वाध्याय यज्ञ ही म्हणजे भगवंतांची अपरोक्ष सेवा आहे. पण कृष्ण भक्ती म्हणजे साक्षात अपरोक्ष भगवंतांची सेवा आहे, जी केवळ वरील चार यज्ञांनी प्राप्त होत नाही, तर भगवंतांच्या भक्ताच्या कृपेनेच ती प्राप्त होते. आणि म्हणून भगवत भक्तीचं महत्व आहे. पुढे सांगतात की काही जे प्राणायाम करणारे आहेत ते प्राणामध्ये अपानामध्ये प्राण आणि प्राणामध्ये अपान समर्पण करतात, आणि काही काही जण आहारावर नियंत्रण मिळवून यज्ञ करण्याचा प्रयत्न करतात. पण कृष्ण भावना भावित जी व्यक्ती आहे ती सुरुवातीपासूनच दिव्य स्तरावर काम करते आणि नित्य त्याच भावनेमध्ये स्थित राहते. तर पुढे म्हणतात की हे सर्वजण जे सांगितले द्रव्य यज्ञ, ज्ञान यज्ञ, स्वाध्याय यज्ञ, योग यज्ञ इत्यादी करणारे ते सर्व यज्ञाद्वारे आपली कल्मश आहेत ती क्षपित करत असतात, त्यांचा नाश करत असतात. आणि या यज्ञामधून निर्माण झालेले जे अमृत आहे ते प्राप्त करून ब्रह्माची प्राप्ती करतात. तर त्या सर्व यज्ञांचे ध्येय काय? इंद्रिय संयम आहे. आणि इंद्रिय तृप्ती हेच आपल्या दुःखमय भौतिक अस्तित्वाचं कारण आहे. आणि म्हणून या यज्ञांचं ध्येय असे इंद्रिय संयम, जेणेकरून आपल्या चित्ताची शुद्धी होईल. मग मी कुठला बाबा यज्ञ केला पाहिजे? त्याआधी प्रथम सांगतात की नायम लोकोस्ती अयज्ञस्य, जो यज्ञ कुठलाही यज्ञ करत नाही त्याच्यासाठी हा लोक सुद्धा नाहीये आणि पुढचा लोक सुद्धा, परलोकी सुद्धा त्याचा काहीच अस्तित्व नाही. म्हणून प्रत्येकाने आपापल्या योग्यतेनुसार यज्ञ केला पाहिजे. मनुष्य जन्म म्हणजे भौतिक जंजाळातून सुटका करून घेण्याची एकमेव संधी आहे. कारण लब्ध्वा सुदुर्लभमिदं बहुसंभवान्ते, अनेक संभवानंतर 84 लक्ष योनी नंतर आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त होतो. आणि विषय तृप्ती करण्याची संधी तर प्रत्येक जन्मामध्ये प्राप्त होते, पण मनुष्य जन्मामध्ये मात्र निश्रेयस आहे. म्हणजे जे सर्वात मोठं ध्येय आहे ते प्राप्त आपण फक्त मनुष्य जन्मामध्ये करू शकतो. म्हणून या संधीचा आपण लाभ घेतला पाहिजे. आणि परलोक हा आपण भगवंताच्या धामात जाण्यासाठी मनुष्य जन्माचा उपयोग केला पाहिजे. तर म्हणतात की एवं बहुविधा यज्ञ विदता ब्रह्मणो मुखे. हे सर्व यज्ञ आहेत त्यांचा आधार कर्मच आहे, त्यामुळे कर्म त्याग करण्याचा मात्र तो विचार करू नकोस. पण तेच कर्म नियत कर्म
अनासक्त होऊन भगवंतांना अर्पण करून समजा केलंस तर तू या भौतिक शरीरातून मुक्त होऊ शकशील. एवं ज्ञात्वा विमोक्षसे, विमोक्षसे म्हणजे भौतिक शरीरातून मुक्ती मिळू शकते. तर पुढे सांगतात की श्रेयान द्रव्यमयात यज्ञ ज्ञान यज्ञ परंत, ज्ञान प्राप्ती झाल्याशिवाय यज्ञ हे भौतिक स्तरावर राहते. आणि म्हणून केवळ द्रव्यांचा यज्ञ करण्यापेक्षा दिव्य ज्ञानाने युक्त होऊन केलेले यज्ञ अधिक श्रेष्ठ. या दिव्य ज्ञानाचा अतिउच्च स्तर म्हणजे काय? कृष्ण भक्ती. अशा प्रकारे कशा प्रकारे मी यज्ञ करून कुठल्या प्रकारे ज्ञान प्राप्त करू हे मला कसं समजेल? त्याचं उत्तर पुढच्या श्लोकामध्ये देतात. इकडे हा विभाग मात्र समाप्त होतोय. निरासक्त होऊन यज्ञासाठी कर्म केल्याने आत्मज्ञान प्राप्त होते. विविध लोकांसाठी विविध यज्ञ आहेत, द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. आता तिसऱ्या विभागात आपण वळू. तर हे जे ज्ञान आहे, कशा प्रकारे कुठला यज्ञ मी केला पाहिजे आणि कशा प्रकारे शुद्ध झालं पाहिजे आणि कशा प्रकारे ज्ञान प्राप्त केलं पाहिजे, दिव्य ज्ञान, हे संबंध ज्ञान आपल्याला गुरुकडूनच प्राप्त होते. ही पहिली शिकवण. संबंध ज्ञान आपल्या सर्व पापांचा नाश करते आणि ज्ञानाद्वारे संशय छेद करून कर्मयोगासाठी सिद्ध झाले पाहिजे. हे तिसरी शिकवण या विभागाची आहे. तर हा श्लोक फार महत्वाचा आहे, ज्याच्यावर आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. आणि भगवंतांच्या तत्वात जाणलेलं आहे, पाहिलेलं आहे, अशा गुरूंकडे आपण गेलं पाहिजे. म्हणजे भगवंतांचे जे भक्त आहे, किंवा शूद्र किंवा न्यासी शूद्र केलं नाही, येई कृष्ण तत्ववेत्ता, तत्वदर्शी म्हटलं. कृष्ण तत्ववेत्ता से गुरु होय. अशा गुरुचा स्वीकार करून त्याच्याकडून आपला संबंध ज्ञान प्राप्त करून गेलं पाहिजे. भगवंतांशी माझा काय संबंध आहे, साध्य माझं काय, साधन काय, हे जाणून घेतलं पाहिजे. कशा प्रकारे जाणून घेतलं पाहिजे? प्रणिपातेन, सर्वात आधी त्यांना प्रणाम करून, परिप्रश्नेनं, योग्य प्रश्न विचारून, आणि नंतर त्यांच्या प्रीतीसाठी सेवा करून, त्यानंतर त्यांच्याकडून उपदेश ग्रहण केला पाहिजे. तर म्हटले अंध अनुसरण, कुठल्याही गोष्टीचं अंध अनुसरण आणि विवेकशून्य प्रश्न दोन्ही दोषास्पद आहे. ब्लाइंड फॉलोइंग आणि ऍब्सर्ड इन्क्वायरी, म्हणजे अंधानुसरण किंवा अंध प्रकारे अनुकरण करून किंवा विवेकशून्य प्रश्न, हे दोन्ही दोषास्पद आहे. योग्य प्रश्न विचारला पाहिजे आणि योग्य प्रकारे श्रवण केलं पाहिजे गुरूंकडून, तरच हे ज्ञान प्राप्त होतं. तर कोणी म्हणलं गुरुची आवश्यकता काय आहे? एवढे शास्त्र लिहिलेले आहे, मी त्याचं समजा वाचन केलं तरी मला समजेल की नाही? तर सांगतात की नाही, गुरुची अत्यंत नितांत आवश्यकता आहे. तस्मात गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तम. जिज्ञासक झाल्यानंतर गुरुकडे जाणं आवश्यक आहे, कारण गुरु साधू शास्त्र हे तिघं मिळूनच आपल्याला योग्य ज्ञान प्रदान करू शकतात. तर एक सुंदर उदाहरण देतं. समजा गुरुचा स्वीकार नाही केला तर आपल्यावर आपत्तीच कोसळते. जरी आपण भक्तीबद्दल आपल्याला माहिती जरी मिळाली तरी सुद्धा आपण योग्य प्रकारे भक्ती करू शकत नाही. तर एक आंधळी व्यक्ती असते आणि तिचं लग्न ठरतं आणि आपल्या होणाऱ्या बायकोला पाहण्यासाठी तो घरी जाणार असतो, आपल्या सासऱ्यांच्या, होणाऱ्या सासऱ्यांच्या. तर रस्ता माहित नसतो, तर वाटेमध्ये त्याला एक गुराखी सापडतो. गुराखी त्याला विचारतो, रस्ता विचारतो, अरे अमुक अमुक ठिकाण माहितीये का तुला? ही गोष्ट हे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर सांगतात. तर गुराखी म्हणतो, नाही मला माहित नाही, पण माझी एक गाय आहे ना, तिचा बछडा त्याच ठिकाणी आहे, त्यामुळे मी ह्या गायीला मी सोडतो, या गायीचा अनुसरण करत करत तू जा त्या ठिकाणी. नाही म्हणतो ठीक आहे, पण मला गाय कुठे जाणार माहित नाही, मग मी तिचं शेपूट पकडतो. तर तो गायीला सोडतो. गुराखी हा गायीचं शेपूट पकडतो, पण गायीला वाटतं अरे कोण हा माझा शेपूट पकडतोय. ती गाय ती गोंधळून जाते आणि सैरा वैरा धावत सुटतो, इकडे तिकडे जाते. आणि त्यामुळे हा जो फरफटत मागे नेला जातो, हा गाय व्यक्ती पण शेपूट सोडू इच्छित नाही आणि सगळीकडे त्याला ओरबाडलं जातं. ओबड धबड रस्त्यामधून जाता जाता त्याचे कपडे फाटतात आणि शेवटी गाय ती जाते त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी त्याचे सासरे असतात त्या ठिकाणी. पण तिथला जो चौकीदार असतो तो म्हणतो, अरे हा कोणीतरी गाय चोरणारा ठग दिसतोय, असं म्हणून काठी घेऊन त्या व्यक्तीला मारण्यास सुरुवात करतो. तर सांगतात की अशा प्रकारे जो योग्य गुरुचा
आज्ञेचं पालन करत नाही, स्वीकार करत नाही आणि आपल्या मनानुसार काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. जरी तो योग्य स्थळी पोहोचला तरी सुद्धा लोक त्याला तो ओळखला जात नाही आणि त्याला त्याचं अभिष्ट सिद्धीची प्राप्ती होत नाही. त्यामुळे ही सुंदर गोष्ट आपण लक्षात ठेवू शकतो. आणि अधिकृत आध्यात्मिक गुरु आपल्याला काय करतात, तर ज्ञान प्राप्त करून भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये युक्त करतात, जेणेकरून आपण मायेतून मुक्त होतो. तर अर्जुनासमोर सध्या हा मोह निर्माण झाला की माझे नातेवाईक, माझे संबंधी, तर अर्जुन हे जाणू शकत नाहीत आता. खरं तर हे भगवंतानेच निर्माण केलेला मोह आहे अर्जुनासाठी, जेणेकरून भगवंत गीता सांगू शकतो. हा जो मोह आहे, हा काय मोह आहे की सर्व काही भगवंतांपासून पृथक आहे असा जेव्हा आपल्याला मनामध्ये भ्रम निर्माण होतो, त्यालाच हा मोह म्हणतात. आणि हे मायेचं कारण आहे, जेणेकरून नातेवाईकाशी असलेला संबंध त्याला कृष्णाशी असलेल्या संबंधापेक्षा जास्त वाटतोय. आणि म्हणून म्हणतात हे गुरूंकडून तू ज्ञान प्राप्त कर, जेणेकरून तुला समजेल की सर्व भूतांसाठी, सर्व प्राणी मात्रांसाठी भगवंत भलंच विचार करतायत आणि भगवंतांची सेवा करणं म्हणजे सर्व प्राणी मात्रांचं भलं त्यामध्ये सामावलेलंच आहे. त्यामुळे असा पृथक भाव नसला पाहिजे कोणाचा. आणि म्हणतात अपिचेतसी पापेभ्य सर्वेभ्य पापकृत्यम, अत्यंत पापी मधला पापी जरी व्यक्ती असला तरी जो जेव्हा भगवत भक्तीचा आश्रय घेतला आणि त्याला संबंध ज्ञान प्राप्त होतं आणि सर्व संसारातून त्याची मुक्ती होऊ शकते. हे पुढच्या श्लोकात सांगितले. त्याच्या पुढच्या श्लोकात सांगितले कशा प्रकारे सांगतात, आज ज्या प्रकारे एखादा अग्नी आहे तो संपूर्ण समिधा भस्मसात करू शकतो, त्याच प्रकारे हा ज्ञान भगवंताचे असलेलं स्वरूप आणि आपला त्यांच्याशी असलेला संबंध नित्य स्वरूप आपला आहे. जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्य दास. भगवंताचा दासत्व पत्करल्यानंतर मायेचा दासत्व स्वीकारण्याची गरज लागत नाही आणि कर्मबंधनातून आपण पूर्ण प्रकारे मुक्त होऊ शकतो. हे जे दिव्य ज्ञान म्हणजे भक्तिपूर्ण सेवेचे परिपक्व फळ आहे. मही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विन्दति. हे संबंध ज्ञान प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा या दिव्य ज्ञानामध्ये आपण स्थित होतो तेव्हा त्याला शांतीचा इतरत्र शोध घ्यायला लागत नाही, कारण आपल्याला आंतरिक शांती आपल्याला ती प्राप्त होते. भगवंतांच्या त्या आंतरिक संबंधामुळे आपण त्याचा आनंद आतूनच आस्वादन करतो आणि बाह्य गोष्टींच्या मागे धावण्याची आपल्याला गरज नसते. तर या खरं ज्ञान आणि खरं शांतीचं पर्यवसान हे कृष्ण भक्तीमध्ये होतं. म्हणून म्हटलं की भुक्ती मुक्ती सिद्धी कामी सकली अशांत कृष्ण भक्त निष्काम अतएव शांत. भगवंतांचा जो भक्त आहे तो पूर्णपणे निष्काम असल्यामुळे पूर्णपणे तो शांत असतो. आणि ज्याची भगवंतांना दृढ श्रद्धा आहे, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परा संयतेंद्रिया ज्ञानम लब्ध्वा पराम शांती अचिरेण अधिगच्छति. भगवंतांना दृढ श्रद्धा असणं आवश्यक आहे आणि ज्याचा इंद्रिय निग्रह आहे आणि भगवंतावर दृढ श्रद्धा आहे, विना विलंब कृष्ण भावनेच्या ज्ञानाची त्याला प्राप्ती होते. ही श्रद्धा असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी एक छान लीला सांगतात. तर नारद मुनी एकदा वैकुंठाच्या वाटावर असताना त्यांना दोन व्यक्ती दिसतात. एक पंडित दिसतो आणि पंडित म्हणतात की नारद मुनी कुठे चाललाय? म्हणतात मी वैकुंठाला चाललोय. म्हणतात भगवंतांना विचारा मी कधी भगवंतांकडे वैकुंठात परत जाणार? नारद मुनी म्हणतात ठीक आहे. पुढे त्यांना श्रमिक दिसतात. एक श्रमिक विचारतात की नारद मुनी कुठे चाललाय? तर म्हणतात आम्ही वैकुंठाला चाललोय. म्हणतात मी कधी वैकुंठाला जाणार विचारा. नारद म्हणतात ठीक आहे. तर भगवान नारायणांना भेटतात. नारद मुनी सांगतात की वाटेमध्ये एक पंडित आणि एक श्रमिक दिसले, विचारत होते आम्ही कधी भगवत धामात येणार. तर भगवान नारायण म्हणतात की पंडिताला सांग की अजून भरपूर वेळ आहे तुला, एवढी घाई करू नको. आणि श्रमिक जो आहे त्याला सांग की याच जन्मात तू परत येशील. म्हणतात अहो असं कसं? पंडित तर एवढे वेद वाचत होता, तर तो त्याला एवढा वेळ का लागणार? आणि श्रमिक तर आपला बस चपला शिवत होता, त्याला तो याच जन्मात कसं काय परत येणार? तर भगवान नारायण म्हणतात तू जेव्हा जाशील तेव्हा त्यांना सांग की भगवंत काय करत होते. त्यांना सांग की भगवंत एका हत्तीला एका सुईच्या छिद्रातून पार करत होते. तर नारद मुनी म्हणतात ठीक आहे मी सांगतो. तर सगळे वाटेत पंडित भेटतात. पंडितांना म्हणतात की भगवंतांना विचारलं बरं का मी, कारण भगवंत सांगतात की भरपूर वेळ आहे. पंडित म्हणतात अच्छा अच्छा असं काय?
म्हणतात नारद मुनी, भगवंत काय करत होते सांगू का मी? ते एका हत्तीला सुईच्या छिद्रातून पार करत होते. तर पंडित म्हणतो, अरे हे कसं काय शक्य आहे? आईच्या काही काय सांगता तुम्ही? हत्तीला कधी सुईच्या छिद्रातून पार करू शकतो? नारद मुनी म्हणतात, बरोबर, भगवंतांनी सांगितलं ते योग्यच होतं. याला तर काही श्रद्धा नाही. भगवंत अचिंत्य शक्तीधारी आहेत, याला याचं ज्ञानच नाही, एवढे वेद वाचून सुद्धा. आणि मग पुढे जाऊन यांना जो श्रमिक असतो त्याला विचारतो की, काय रे बाबा, तुला तर याच जन्मात भगवंत घेऊन जाणार आहे. तर तो प्रसन्न होतो. त्याला म्हणतात, भगवंत हत्तीला छिद्रातून पार करत होते. तर श्रमिक म्हणतो, याच्यात काय मोठं आश्चर्य आहे? भगवंत काही करण्यास समर्थ आहे. म्हणतात, जर भगवंत, मी पाहत होतो की एक जे छोटस वडाचं बी आहे, त्याच्यातून एवढा मोठा वटवृक्ष भगवंत निर्माण करू शकतात, तर हत्तीला छिद्रातून पार करणं काय कठीण आहे? नारद मुनी समजतात की बरोबर आहे, भगवंतांनी जे सांगितलेलं की याला एवढी श्रद्धा आहे भगवंतांविषयी आणि भगवंतांच्या अचिंत्य शक्तीविषयी, त्या खरोखर याच जन्मात भगवंत धामात परत जाऊ शकतो. आणि जो श्रद्धाहीन आहे अशी व्यक्ती कधीच, संशयी व्यक्ती कधीच आध्यात्मिक प्रगती करू शकत नाही. संशय असणं चुकीचं नाहीये, पण संशय गुरूंकडून त्याची निरसन करून श्रद्धा प्राप्त करणं आवश्यक आहे. ते समजा नाही केलं तर मात्र त्याला या लोकात पण सुख प्राप्त नाही, पुढील लोकात सुद्धा सुख प्राप्त नाही, पुढेच सुख प्राप्त नाही. म्हणून महान आचार्यांच्या चरणचिन्हांचं अनुसरण करून यशप्राप्ती केली पाहिजे. अशा प्रकारे योग संन्यस्त कर्माण, भक्तियुक्त कर्म करून कर्मफलांचा जो त्याग करतो आणि ज्ञानाद्वारे सर्व संशय छेद करतो, असा व्यक्ती कधीही कर्मबंधनाने बद्ध होत नाही. आणि म्हणून भगवंत सांगतात, तस्माद अज्ञान संभूतम हृत्स्थम ज्ञानासेनात्मन चित्वैनम संशयम योगम आतिष्ठोत्तिष्ठ भारत. म्हणून हा जो ज्ञानरूपी शस्त्राने अज्ञानामुळे हृदयात जे संशय निर्माण होतात ते कापून टाक आणि प्रमाणित गुरुच्या मार्गदर्शनाखाली सेवा भावाने शास्त्रांचं अध्ययन कर आणि आपलं जे भगवंतांच्या प्रीत्यर्थ प्रत्येक कर्म कर, असा सल्ला भगवंत इकडे देतात. तर या विभागामध्ये आपण पाहिलं की गुरुची कशी नितांत आवश्यकता आहे आणि कशा प्रकारे या ज्ञानाचं महत्व आहे. हे संबंध ज्ञान सर्व जे कर्म आहेत अग्निप्रमाणे जाळून भस्मसात करतो. आणि आपल्याला श्रद्धावान असलं पाहिजे भगवंतांच्या विषयी. आणि अशा प्रकारे अध्यायाचं विश्लेषण आपण पुन्हा एकदा पाहू. श्लोक 1 ते 13 मध्ये सांगतात भगवंत स्वतःविषयी ज्ञान देतात. 14 ते 33 दुसऱ्या विभागात कर्मयोगाचं ज्ञान व विविध यज्ञ सांगितलेले आहेत. आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये गुरुची गरज विभागामध्ये आणि संबंध ज्ञानाचं महत्व सांगितलेलं आहे. तर इकडे आपण पाहू शकतो की कशा प्रकारे चौथ्या अध्यायाचा थोडक्यात आढावा. भगवंत स्वतःविषयीचं ज्ञान देत आहेत. मी कशा प्रकारे प्रत्येक युगामध्ये युगधर्म स्थापन करण्यासाठी अवतार घेतो आणि कशा प्रकारे माझं भगवान श्रीकृष्णाचा जन्म आणि कर्म हे दिव्य जो जाणतो तत्वतः तो भगवत धामात परत जातो. यानंतर चातुर्वर्ण्याची निर्मिती भगवंतांनीच केली आणि अशा प्रकारे आपापलं नियत कर्तव्य करून निरासक्त होऊन एखादं कर्तव्य पार पाडतो. तो कर्मफळाने आसक्त न होता भौतिक बंधनातून मुक्त होतो आणि भगवंतासाठी कुठलेही ब्रह्मार्पणम ब्रह्मवे ब्रह्मागणो ब्रह्मनावतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना. भगवत भावनेमध्ये केलेलं कुठल्याही समाधी मध्ये केलेलं जे कुठलेही कृत्य ते यज्ञच आहे. आणि विविध प्रकारचे यज्ञ पुढे सांगितले. ब्रह्मचारी कुठला यज्ञ करतो, गृहस्थ कुठला यज्ञ करतो, अष्टांगयोगी कुठला यज्ञ करतो, दान योग यज्ञ काय आहे, तपो यज्ञ काय आहे, स्वाध्याय यज्ञ काय आहे, योग यज्ञ काय आहे. आणि कृष्ण भावनेमध्ये केलेला जो यज्ञ तो सर्वश्रेष्ठ सांगितलाय. आणि हा यज्ञ कसा करावा हे जाणण्यासाठी गुरुकडे गेले पाहिजे, शुश्रूषा केली पाहिजे, प्रश्न विचारले पाहिजे, सेवा केली पाहिजे. प्रणिपात करून त्याचं योग्य पालन केलं तर भगवंताशी असलेला आपला संबंध आपल्याला ज्ञात होतो. आणि संबंध ज्ञात झाल्यावर सर्व काही आपली पाप नष्ट होतात आणि आपण भगवत धामात परत जाऊ शकतो. धन्यवाद. यामध्ये आपण चौथ्या अध्यायामध्ये आपण या सर्व गोष्टी शिकलो. पुढच्या सत्रामध्ये आपण 5व्या अध्यायाचा आढावा घेऊ. हरे कृष्ण.